मित्रांनो शुभ दिवस। सबसे पहले है हड़ंग का किला, तो चलिए सुनते हैं सर के ही शब्दों में। तालुक्यांची एक प्रकारे डिवायडेशन करते, एक विभागणी करते। तुम्ही जिथे आता उभे आहे त्या तालुक्याचं नाव आहे पेडणे तालुका किंवा पेरणे तालुका, गाडीचं पेरणे। आणि त्या बाजूला दिसतंय इन्क्लुडिंग गाव आहे, त्या बाजूला जो तालुका लागतो तो डिचोली तालुका, और यू कॅन से ॲज अ बिचोली। तर अशा पद्धतीचे हे दोन तालुक्यांना विभागणारी ही नदी आहे। आणि मी हे मुद्दामून पुन्हा पुन्हा सांगतो, याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये नद्यांना, नद्याच्या जलप्रणालीला किती महत्त्व होतं हे तुमच्या लक्षात येतं। मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला एखाद्या किल्ल्यामध्ये येतो त्यावेळेला केवळ किल्ल्याचा इतिहास समजून घेऊन चालत नाही, भागत नाही, तर त्याच्याबरोबर आपल्याला किल्ल्याचा भूगोल समजला पाहिजे, किल्ल्याचं दुर्गस्थापत्य समजलं पाहिजे, किल्ल्यामध्ये काय वेगळ्या नवीन गोष्टी आहेत, कुठल्या अंगाने किल्ला आपल्याशी बोलतोय, आपल्याला समजतोय, ते आपण समजून घेतलं। आता या नदीच्या याच्यात तुम्ही जर बघितलं तर छान, आपण थोडंसं उशिरा आलोय, सकाळी 8, 8:30, 9 वाजता जर इथे आलं तर इतकं सुंदर चित्र असतं, छानपैकी मस्त इथे या ठिकाणी अनेक तुम्हाला जे पक्षी बघायला मिळतात, त्याच्यामध्ये किंगफिशर सगळ्यात जास्त आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्राह्मणी घार बघायला मिळते ज्याला टाईट, त्याच्या टाईपमध्ये अनेक तुम्हाला इथे भरपूर पान मांजर आहेत, उदबिलाव, हिंदीमध्ये आपण त्याला उदबिलाव बोलतो, मराठीत पान मांजर, इथे खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं। भरपूर मासेमारी होते, ही नदी पहिल्यापासून मासेमारीसाठी खूप फेमस आहे। आता नदीचा गाळ काढल्यामुळे जरा बरंसं तिची जी इकोसिस्टीम होती ती डॅमेज झाली, बट अजूनही खूप छान चालू आहे तिचं। ह्या अशा नितांत सुंदर जागेवरती हा किल्ला किंवा हा कोट बांधला। आता पहिला प्रश्न पडला पाहिजे आपल्याला की हा कोट इथेच का बांधला, कोणी बांधला, कधी बांधला, हे प्रश्न पटापट पुढे येतात। आता मॅडमनी एका कोणी विचारलं मला की इथे जर चारी बाजूने खंदक होतं तर इथे येणं जाणं कसं चालायचं। ही जेट्टी आहे, इथे खाली उतरला तेव्हा तिथे अजून बोट पण लावलेली आहे बघा, ही जेट्टी आहे। पोर्तुगीज जास्तीत जास्त नद्यांचा वापर करायचे, समुद्राचा खाडीचा वापर करायचे, त्यामुळे त्यांचं सगळी जी काही येणं जाणं होतं, सैनिक असायचे, व्यापार चालायचा, तो ह्या नदी मार्गे चालायचा। तिथून इथे आल्यानंतर इथे आतमध्ये गेट, आता हे जे तुम्हाला आत्ताचं स्ट्रक्चर जे दिसतंय ना, हे स्ट्रक्चर आत्ताचं म्हणजे 2017च्या आसपास हे दुरुस्त केलेलं आहे। पूर्वी हे स्ट्रक्चर पूर्णपणे पडलं होतं। मी ज्या वेळेला मध्ये अगोदर सुरुवातीला आलो तेव्हा हा वरचा भाग काहीच नव्हता, हा जो खालचा भाग आहे, हा एवढाच खालचा भाग आपल्याला बघायला मिळाला, तो सुद्धा पूर्ण पडीक झाला होता। पण परत आर्किओलॉजी आणि ह्या सगळ्या डिपार्टमेंटनी त्याच्यावरती काम केलं, आर्काइव्ज आणि आर्किओलॉजीने, आणि मग पुन्हा 2017मध्ये ह्याचं रेस्टोरेशन केलं आणि त्याच्यातून हे बांधलेलं आहे। हे 2 मजली आहे, त्या काळामध्ये जवळपास हे असंच होतं। आता ह्याची मजा सांगतो, दरवाजा बघा, आपल्याकडे जे दरवाजे असतात हे प्रवेशद्वार असं भक्कम देखणं, राजपिंड काहीतरी असं भव्य दिव्य, त्याच्यावरती शरभ असतील, व्याल असतील किंवा गंडबेरूड असतील, काही बरंच असं तुम्हाला अशी चित्रशिल्प बघायला मिळतात। पण तुम्ही पोर्तुगीजांची एक शैली जर बघितली तर पोर्तुगीजांच्या शैलीमध्ये फार असा शोबाजीपणा नसतो। त्याचं कारण एक तर त्यांना तेवढा वेळ नव्हता, आणि दुसरी गोष्ट त्यांच्या दुर्गस्थापत्य शैलीतल्या, त्यांच्या आर्किटेक्चर अप्रोचमधला हा पार्ट नाही आहे। त्यांचे त्यावेळेचे दरवाजे ॲज इट इज असे असायचे, ह्या दरवाजाच्या वरच्या बाजूला तिथे त्यांचं सैनिक असायचं, ज्यांच्याकडे लांब पल्ल्याच्या बंदुका असायच्या, आणि त्या बंदुका त्या जंग्यांच्या मधून, छोट्या छोट्या जागांमधून ते खाली असणाऱ्या शत्रूवरती त्या रोखलेल्या असायच्या। नंबर 2, इथून तुम्ही ही तटबंदी बघा आणि इथून तुम्ही ही तटबंदी बघा, 2 तटबंदीच्या टोकाला बुरुज आहे, दिसत आहेत, हा बुरुज आणि तो बुरुज, या 2 बुरुजातला फरक तुमच्या लक्षात येतोय का बघा। व्हेरी नाईस, हा गोल बुरुज आहे, बरोबर आहे। त्या गोल बुरुजाला असं भक्कम, अजून जवळ बघा, त्या जंग्याची साईज बघा, तुम्हाला जंग्याची साईज जी आहे ती मोठी दिसेल, आणि दरवाजे उघडले जात होते। सोमा सावंत आणि त्यांचे सगळे मावळे अतिशय द्वेषाने लढत होते, पण हा किल्ला जिंकताना पोर्तुगीजांनी एक आगळी वेगळी कल्पना केली। त्यांनी त्या काळातला अद्ययावत अतिशय नवीन असा एक बॉम्बचा प्रकार त्यांनी इथे वापरलेला आहे, त्याचं नाव आहे पेटार्ड। आणि तो कसा असायचा सांगतो तुम्हाला। हा पूर्ण आता दरवाजा बंदिस्त आहे, आणि त्या बंदिस्त दरवाज्यावरती आपल्याकडे जसं आता तुम्ही रॉकेट किंवा एखादं फटाका लावता,
त्याला आपण काडी पेटवतो, तो आतमध्ये ठेवलेला असायचा असा, तो ठेवायचा, तो त्याला काडी लावायची आणि दूर पडायचा, तो पूर्णपणे त्या दरवाजाला उद्ध्वस्त करतो, किती लोखंडाचा असो किंवा लाकडाचा। वृंदावन है यहाँ पे, बहुत अच्छा लगा और अभी भी धक्का नहीं लगा है। ये एंट्रेंस है, एक्चुअली इनर साइड का एंट्रेंस है, क्या कह सकते हैं, यहाँ से बाहर जा सकते हैं और वहाँ से अंदर आ सकते हैं। वहाँ पे आगे 2 तोफ रखी है और ये जो स्लाइडर दिख रहा है आपको, तो तोफ को आने के लिए और जाने के लिए वो रास्ता उनके लिए रैम्प बनाया गया है। वहाँ पे एक बुरुज है, टावर, वहाँ पे भी एक टावर है। साथ ही साथ ये जो आपको सामने दिख रहा है, ये एक चूना, पता होगा आपको, तो उसको आटा को घोलते हैं, वैसे चूना को भी घोलते हैं ना दीवारों में चुनने के लिए, वैसे ही इस मशीन का उपयोग किया जाता था। देखो ना, बहुत ही ज़्यादा एंटिक पीस है ये, वैसे देखा जाए तो। त्यांचं राज्य चाललं, म्हणजे ते एक प्रकारे तिथल्या राज्यकर्त्यांचे प्रशासकीय अधिकारी असतात। आपल्याकडे त्यांना वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळे हुद्दे आहेत। सेम त्याच पद्धतीने गोव्यामध्ये एखादा कुठल्या, आपल्याकडे सुभा जसा म्हटला जातो तसं गोव्यामध्ये एक नाव आहे महाल। पूर्वीच्या काळामध्ये गोव्यात अनेक वेगवेगळे महाल होते। महाल म्हणजे सुभा साध्या भाषेत, उदाहरणार्थ अंत्रुज महाल। आता अंत्रुज हे नाव ऐकल्यानंतरच थोडंसं वेगळं वाटतं, परंतु तुम्हाला मी सांगतो की अंत्रुज महाल म्हणजे फोंडा। तर फोंड्याचं पूर्वीचं नाव होतं अंत्रुज महाल, त्याला अंत्रुज महाल म्हटलं जातं। सेम त्याच्या बाजूला भदग्राम म्हणून होते, भदग्राम म्हणजे डिचोली। अशी पूर्वीच्या काळातली जुनी वेगवेगळी अशी महाल होते। तर तो महाल म्हणजे सुभा, आणि सुभ्यावरती काम करणारा किंवा त्याचं सगळं प्रशासकीय कामकाज बघणारा जो अधिकारी होता तो देसाई। साध्या भाषेत वतनदार किंवा सरंजाम। वतनदार आपलं वतन सांभाळणं, त्याचबरोबर जो कोण राज्यकर्ता आहे त्याच्याबरोबर आपली सेवा देणं हे त्यांचं काम असायचं। आणि ते स्वतः सैन्य बाळगून असायचे, स्वतः त्यांचे एक वाडे होते, कोट होते। गोव्यामध्ये एक ट्रेंड असा आहे की प्रत्येकजण फार असे मोठे पुढे दुर्गम असे वाडे तुम्हाला दिसणार नाही, जे दिसतात ते कोटाच्या स्वरूपात दिसतात। त्यामुळे इथे सुद्धा हा एक प्रकारचा वाडा कम कोट आहे। याला आता ह्या लोकांनी जे नाव दिलेलं आहे ते तुम्ही जर बघितलं गुगलमध्ये, ते आहे अर्बो कॅसल, स्क्वेअर कॅसल। एक स्क्वेअर टाईपमध्ये आहे, आणि जर त्याची बांधकाम शैली पण तुमच्या लक्षात येईल, हे कॉर्नरला अशी जी शैली आहे याला मिनार बोलतात, मिनार। ओके, ह्या बाजूला एक मिनार आहे, या बाजूला एक मिनार आहे, मागच्या बाजूची बाजू सगळी आपल्याला दिसत नाही, बघता येत नाही पूर्ण। इथे ऑलरेडी आता ती माणसं राहत आहेत, ते त्यांचे वंशज राहतात, त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये जाणं शक्य नाही। पण आता हे काय आहे, याचं ऐतिहासिक महत्त्व काय ते समजून सांगतो। हा जो महाल आहे, हा वरचा पेडण्याचा जो महाल आहे तो आहे, आणि त्याच्यामध्ये हा अर्बो नावाचं हे गाव आहे। मूळ गाव आहे धारगळ, जिथून आपण आलो, आतमध्ये टर्न मारल्यानंतर आपल्याला जे मुख्य गाव लागतं ते धारगळ। त्या धारगळ गावाच्या जरा पुढे आल्यानंतर हा अर्बोचा किल्ला आहे। आता अर्बोचे तुम्ही जर थोडंसं मागच्या बाजूला गेला, तिथून नदी वाहते, आणि अर्बो हे नाव ऐकल्यानंतर आपल्याला थोडेसे प्रश्न पडतात, अरे यार हे नाव जरा विचित्र वाटतंय। धारगळ नाव कोकणी किंवा इथलं स्थानिक नाव वाटतं, पण अर्बो हे नाव स्थानिक नाही, अरबी नाव ऐकलंय आपण। तर तसंच आहे ते, आपल्याकडे उच्चारानुसारच सगळ्या गोष्टी येतात। तर पूर्वीच्या काळामध्ये इथे जो व्यापार व्हायचा, तो व्यापार जास्तीत जास्त अरबी व्यापाऱ्यांबरोबर चालायचा, स्थानिक व्यापारी आणि अरबी व्यापारी। आणि पोर्तुगीज यायच्या अगोदरपासून हा व्यापार चालायचा। इथे खास करून घोड्यांचा व्यापार भरपूर मोठ्या प्रमाणात चालायचा। त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ असतील, त्याचबरोबर नारळ असेल आणि इतर काही जे असतील त्यांचे व्यापार चालायचे, पण घोड्यांचा व्यापार हा प्रमुख व्यापार होता। आणि मग इथे आल्यानंतर इथे ते थांबले जायचे, म्हणजे समुद्रातून येणारे अरबी, सौदी अरेबियातून किंवा अरबस्तानातून येणारे हे समुद्रातून ह्या गोव्यामध्ये, गोवा बेटामध्ये उतरले। तिथून ते ह्या नदीच्या मार्गाने, इथून ह्या जे नद्यांचे प्रवाह आहेत, जसं आपण बघितलं शापोरा नदीचा प्रवाह आता आपण बघितला, तशा नदीच्या मार्गाने ते आतमध्ये अंतर्गत भागात व्यापार करायचे। त्याच्यासाठी त्यांचा पहिला थांबण्याचा जो ठिकाणा होता तो हा होता, आणि ते गावाच्या अगदी बाहेर आहे, म्हणजे धारगळ गावापासून हे थोडंसं बाहेर आहे तुम्ही बघितलं तर, आणि हे नदीच्या काठावर आहे। मग हळूहळू अरबी व्यापारी थांबतायत, अरबी व्यापारी थांबतायत, म्हणून याला नाव झालं अर्बो, अरबोस्तान म्हणजे अरबांचं जागा। त्याच्यानंतरच्या काळामध्ये इथे हे व्यापार चालू होताच, पण हळूहळू याचं महत्त्व वाढलं, व्यापारी महत्त्व वाढलं।
आणि मग हा जो भाग आहे सगळा, असं म्हटलं जातं इतिहासामध्ये, असा संदर्भ आहे की हा मुस्लिम व्यापाऱ्यांनी विकत घेतला. इथे ही पूर्णपणे वास्तू बांधली. त्या वास्तूला जी काही शैली आहे त्या शैलीमध्ये आपल्याला मिनार दिसतात. त्या मिनारावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही शैली कोणती शैली आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर इथले जे देसाई होते, स्थानिक देसाई होते, त्या देसायांनी त्या मुस्लिम व्यापाऱ्याकडून हा वाडा विकत घेतला. त्यांनी बांधला नाही, तो विकत घेतला त्यांनी. आणि विकत घेतल्यानंतर ते इथे राहायला लागले. आता ते आहेत हिंदू. पण तुम्हाला इथली सगळ्यात महत्त्वाचं ना ऐक्याचं प्रतीक असणारी गोष्ट सांगतो. इथे सर्वात मोठा उरूस भरतो. उरूस मुस्लिम सण असा त्या स्वरूपात साजरा केला जातो. तर तो उरूस हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून वाड्यात आजही भरतो. वाड्यामध्ये जे देसायांचे वंशज आहेत, परंतु उरूस जो भरतो तो उरूस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणून तो मानला जातो. आणि हा पूर्ण ह्या पंचकृषीमध्ये फेमस आहे. तर तो उरूस आहे. त्याचबरोबर गणपती फार छान होतात. आतमध्ये वाड्यामध्ये गणपती बसवले जातात. आणि अशा अनेक धार्मिक गोष्टी आता होतात. पण पूर्वीच्या काळातल्या इतिहासातलं जर याचं महत्त्व म्हणाल, इथे कुठली लढाई मोठी झाली नाही, इथे कुठलं असं काही फारसं युद्ध झालं नाही. आणि ह्याचं व्यापारी महत्त्व आहे. आणि व्यापारी महत्त्व असणं, तिथे वाडा एखादा वास्तू बांधणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्या काळातला व्यापार कसा चालायचा, भौगोलिक गोष्टींचा व्यापारात उपयोग कसा केला जायचा, ह्याचं हे उदाहरण आहे. अगदी ह्याच्या बाजूला म्हणजे नदीच्या बाजूला काठावरती हे अर्बो स्क्वेअर कॅसल बांधलेलं आहे. आणि अशी वास्तू आपल्याला गोव्यामध्ये दुसरी दिसत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. आपण बाकीचे जरी तुम्ही किल्ले बघितले, दुर्ग बघितले, वाडे बघितले, कोट बघितले, तरीसुद्धा या बांधकाम शैलीमधलं बांधकाम आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून अर्बो फार कमी लोक येतात इकडे. म्हणजे तुम्हाला मी गंमत सांगतो की जर आता तुम्ही कोणाला तरी म्हणाला की आम्ही गोव्यात गेलो होतो आणि आम्ही एक असा एक कोट बघितला, त्याचं नाव आहे अर्बो, तर ते मानणार नाहीत. कारण आत्ता हार्डली 1-1.5 वर्षामध्ये थोडंसं सोशल मीडिया म्हणा किंवा आणखी काय या अनुषंगाने ते आता थोडंसं माहीत झालं. अदरवाईज इकडे वाकडी वाट करून येणारी मंडळी शून्य होती. मग इथली ग्रामीण फक्त मंडळी जास्तीत जास्त इथे उरूस साजरा करायला यायची. हां, अलोरना किल्ला फेमस होता जो आपण अगोदर बघितला होता, पण अर्बोला कोणी येत नव्हतं. तर खास आपण आलो त्याचं एकमेव कारण की बा रायगड परिवार हा नेहमी असा विचार करतो की ऐतिहासिक माहितीबरोबर आपल्याला काहीतरी नवीन, काहीतरी अनोळखी, काहीतरी वेगळं सुद्धा बघता आलं पाहिजे. तर त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेला हे सगळं प्लॅन केलं त्यावेळेला या वास्तूचा त्याच्यामध्ये केला. आणि याला ऐतिहासिक महत्त्व याच्यासाठी आहे की हा देसाई वाडा आहे. हा देसायांचा वाडा आहे. इथे त्यांचे देसायांचे आजही वंशज राहत आहेत. त्या पराक्रमाच्या गाथा तिथे आहेत. असा एक वाडा तुम्हाला अजून बघायला मिळेल, तो साखळीमध्ये. त्याला आता क्रांतीवीर दीपाजी राणे महाराज किल्ला किंवा कोट असं म्हटलं जातं, जो साखळीमध्ये. साखळीत 2 किल्ले आहेत. एक साखळीचा जुना कोट आहे आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी राण्यांचं महाल आहे किंवा वाडा आहे तर तो आता एक कोट म्हणून किंवा किल्ला म्हणून तो मानला जातो. दीपाजी राणे हे इथले ह्या गोव्याचे, जसे आपल्याकडे क्रांतीवीर, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके किंवा आपल्याकडे अनेक चाफेकर बंधू किंवा इतर सगळे क्रांतीवीरांची नावं घेतली जातात, तसं गोव्याच्या मुक्ती संग्रामात ज्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे ते म्हणजे राणे परिवार, ज्यांनी जवळजवळ 22 उठाव केलेले आहेत. त्यांना राण्यांचे बंड असं म्हटलं जातं. ते आपण साखळीला गेल्यानंतर बोलूच त्याच्यावर. परंतु त्यांच्या नावाने आद्य क्रांतीवीर किंवा क्रांतीवीर दीपाजी राणे यांच्या नावाने तो किल्ला तिथे आहे. तो एक कोट तुम्हाला असा बघा. असे देसाईंची वाडे आहेत, पण सगळे वाडे आपल्याला बघता येत नाही. तर हा एक खूप चांगला सुस्थितीतला होता म्हणून आपण बघायला. सर, शिवोत्तर काळातलं आहे म्हणजे हे जे घराणं आहे देसाई, शिवपूर्व आहे, शिव काळातलं आहे का उत्तर काळातलं आहे? हे घराणं म्हणाल विकत घेतलं तिथून सुरू झालं असतं सर इथे. हो, हे घराणं जे आहे हे घराणं मुळात जे सरदेसाई आहे म्हणजे सावंतवाडीकर यांचे देसाई. देसाईचे देसाई नाही, देसाईचे देसाई म्हणजे फॉर एक्झाम्पल की एक तुमचा कमिशनर आहे, तर कमिशनरच्या खाली एक डेप्युटी कमिशनर असतो, तो सगळं बघू शकत नाही, त्याच्या हाताखाली आणखी काही तशा टाईपमध्ये मेन सरदेसाई, देसाईच्या हाताखाली देसाई, मग छोट्या भागामध्ये आणखी दुसरा वतनदार, त्यालाही तिथल्या स्थानिक भाषेमध्ये देसाई म्हटलं जातं. अशा स्वरूपाचे छोट्या भागातले देसाई, छोटे देसाई, लहान जागेवरती ज्यांचा कारभार चालतो ते देसाई आहेत. आणि जर तुम्ही अगोदरचं बघितलं असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण साखळीचं सांगतो, ते मोठे देसाई, कारण त्यांचा एरिया फार मोठा आहे. साखळी असेल, डिचोली असेल, दुर्बाट असेल, हे मोठे एरिया आहे. सर, मागाशी तुम्ही उल्लेख केला की देसाईंचा पराक्रम वगैरे इथं काही आहेत, त्या काही गोष्टी नोंदी असतील किंवा काय असतील, तर तो म्हणजे तो कुठल्या काळात, शंभूराजांच्या नंतरच्या काळात, नंतरच्या काळात सोबतचा आहे? ब्रिटिश नाही, पोर्तुगीज. हां,
तर तो महाराजांच्या नंतरच्या काळातला असण्याची दाट शक्यता आहे. पण याच्यावरती कुठेही इतिहासात उल्लेख नाहीत की या ठिकाणी लढाई झाली, या ठिकाणी कुठले काही असे ऐतिहासिक काही संदर्भ आहेत किंवा असं असं घडलं, असं नाही. पण मी तुम्हाला एक मजेशीर सांगतो, आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना आज तुम्ही जेव्हा भेटी देता त्यावेळेला त्या किल्ल्याचं स्वरूप कसं असेल हे आपण एक कल्पना करतो की त्या काळातला आपला रायगड कसा असेल, त्या काळातला राजगड कसा असेल, प्रतापगड कसा असेल. आणि अनफॉर्च्युनेटली त्या काळातले आपल्याला संदर्भ मिळत नाही. इंग्रज आले, इंग्रजांनी त्याचं डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली आणि त्याचे स्केचेस काढायला सुरुवात केली. आता काही चित्र आपल्याला दिसतात, तुम्ही बघितलं असेल पुरंदरचं चित्र दिसतं, सिंधुदुर्गचं दिसतं, विजयदुर्गचं दिसतं म्हणा, किंवा माहीमच्या किल्ल्याचं दिसतं, असे काही आहेत. तर त्याचे स्केचेस काढलेत, पण ते कधी काढलेत? 19व्या शतकात काढले, 20व्या शतकात काढलेले आहेत, इंग्रजांनी काढले. इथे काय झालं सांगतो. पोर्तुगीजांनी खास पोर्तुगालवरून एक आर्किटेक्चर्स कम स्केचर याच्या इथे बोलवला. त्याचं नाव होतं अँटोनियो लोपेज मेंडिस. ह्या लोपेज मेंडिसला खरोखर सलाम केला पाहिजे. ह्याचं कारण असं की तो ज्यावेळेला गोव्यात आला, गोवा, दीव आणि दमण ह्या 3 ठिकाणी तो गेला 1862 पासून ते 1865 पर्यंत. आणि त्या काळामध्ये त्याने इथे बसून प्रत्येक गोष्टीचे स्केचेस काढलेले. त्याच्यामुळे होतंय काय माहिती आहे का, त्या 1850च्या कालखंडामध्ये तो किल्ला कसा होता त्याचे आज आपल्याला पुरावे मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा जाऊन तुम्ही आलोरना किल्ला बघितला, त्याचं इतकं देखणं, इतकं सुंदर त्याचं स्केच आहे की अगदी बोलतात ना एखादी फ्रेम करून ठेवावं इतकं सुंदर स्केच त्याने काढलेलं आहे. आणि नुसतं ते स्केच सौंदर्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे असं नाही, तर त्याच्यामध्ये सगळे ज्याला दुर्ग स्थापत्यातले छोटे छोटे बारकावे म्हणतो ते सगळे बारकावे त्याने दाखवलेले आहेत. तसंच साखळीचं आहे, तसंच प्रत्येकाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेईश मागूशपासून, अगवादपासून, तुमच्या साखळीच्या किल्ल्यापासून प्रत्येक किल्ल्याचं त्याने त्या काळात जे किल्ले जसे होते तसं त्यांनी त्याचे स्केचेस काढले. अंजदीवचं काढलेलं आहे, प्रत्येकाचे काबुदरामा किंवा खोलगडचं काढलेलं आहे, सगळ्यांचे स्केचेस काढलेत. त्या काळातली मंदिरं कशी होती, शांतादुर्गेचं स्केच आहे, त्या काळामधली लोक काय खायची, त्या काळात शेती कशी होती, त्या काळातले देव कसे होते, पालखी कशी नाचायची, शिमगोत्सव कसा होता, एखादा माणूस मेल्यानंतर हिंदू धर्मामध्ये काय घडतं, ते सगळे स्केचेस त्याने काढून ठेवले. आणि त्या स्केचेसवरून आपल्याला त्या काळातला खराखुरा आपल्याला पुरावा सापडतो. त्यामुळे त्या काळातलं हे स्केच आहे याचं. हा किल्ला होता, ह्या किल्ल्याचं त्यांनी 2 स्केचेस दिले. 2 प्रश्न होते. नदी कोणती? इथून जी नदी आहेत ना, ह्या छोट्या छोट्या नद्या ज्याला नद्यांना फाटे बोलतात, तर ही जी नदी म्हटली जाते ती अरबो नदी म्हटली जाते. हा, आणि परत ती पुढे जाऊन कोणाला मिळते माहिती आहे का? मांडवीलाच मिळते. सगळ्या ह्या ज्या उत्तरेकडच्या नद्या आहेत ह्या नद्या एक तर शापोरा नदीला मिळतात किंवा मांडवीला मिळतात. इथून पुढे गेला की म्हापसा येणार आहे आता आपल्याला, ठीक आहे. त्यामुळे मेन सिटी जर इथली पुढची म्हणली तर ती म्हापसा. त्यामुळे म्हापसा नदीला आता आपण आलो. शापोरा नदी, शापोरा नदीने 2 भाग केलेले मी मगाशी सांगितले, एक पेडणे तालुका, दुसरा डिचोली तालुका. आता डिचोली तालुक्याच्या बाजूला तुम्ही जर गेला तर तो बारदेश तालुका आहे, बारदेश. तर बारदेश म्हणजेच आता म्हापसा ज्याला आपण म्हणतो त्याचं सेंटर बिंदू म्हापसा. तर बारदेशच्या वरच्या बाजूने एक नदी जाते आणि खालच्या बाजूने एक नदी जाते. वरच्या बाजूने ती नदी जाते तिला शापोरा नदी बोलतात, खालच्या बाजूने जी नदी जाते तिला म्हापसा नदी बोलतात. आणि त्या दोन्ही नद्या पुढे जाऊन एकत्र म्हापसा नदी पुढे मांडवीला मिळते. तर ही छोटी नदी आहे. पण पूर्वीच्या छोट्या नद्यामधून पण 2-2 टनाची जहाजं आतमध्ये येत होती. 2-2 टनाची जहाजं आतमध्ये. शापोरामध्ये तर आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे 5 ते 25 टनापर्यंतची जहाजांची आवक जावक होती. तुम्हाला बिलीव्ह होणार नाही, पण शापोरा किल्ला ज्यावेळेला आपण बघू आता तिकडे जाणं शक्य नाही होणार. खालच्या बाजूला कस्टम हाऊस आहे, म्हणजे पडलंय सगळं. पण पूर्वी आता तुम्ही समजू शकता कस्टम हाऊस म्हणजे काय. याचा अर्थ सर तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्यापाराची मालाची ने-आण करत असणार, त्याच्यावर टॅक्स, त्याच्यावर जकात बसवणार, ती वसूल करण्यासाठी. आणि त्याचबरोबर दुसऱ्या सगळ्या गोष्टी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून तिथे एक कस्टम हाऊस होतं, सैनिक होते त्या ठिकाणी. एक प्रॉपर त्यांची बटालियन, छोटी सैनिकांची तुकडी सदैव तैनात असायची. म्हणजे व्यापाराला त्यांच्यात किती, कारण त्यांचा सोर्स ऑफ मनी, सोर्स ऑफ इन्कम जो होता तो व्यापार होता. त्यामुळे इथे पोर्तुगीजांचा व्यापार नाही, ते अरबांचा व्यापार. कस्टम हाऊस वगैरे नाही, अरबांचा. त्याचा कालावधी काय आणि कोणत्या व्यवस्थेबरोबर? गोव्याचा मुक्तीसंग्राम. आता गोव्याचा मुक्तीसंग्राम म्हणजे मुक्तीसंग्रामाला मला तर मी नेहमी असं म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हे खरं मुक्तीसंग्रामाचे आद्य प्रणेते आहेत.
आद्य सुरुवात त्यांच्यापासून झाली. हां, कसं आहे, ज्या वेळेला तुम्ही परकीय सत्तेबरोबर कुठल्याही पद्धतीचा एखादा उठाव करता, एखादं बंड करता, माझ्या मते ते स्वातंत्र्य संग्राम. ही जागा कोणाची आहे? तिथले स्थानिक तुम्ही आहात, तुम्ही लोकल आहात या ठिकाणचे. आणि जर ह्या जागेवर एखादा बाहेरच्या विदेशातून येऊन एखादा जर राज्य करत असेल तर ती परकीय राज्यसत्ता झाली. आणि परकीय राज्यसत्तेविरुद्ध जो काही उठाव होतो तो नक्कीच स्वातंत्र्य युद्ध आहे. राण्यांचा जो उठाव होता तो पोर्तुगीजांच्या विरुद्ध होता. 22 ही काम जे आहे ते दगडाचं काम हे काम त्याच्यामध्ये POP म्हणा किंवा ते चुना म्हणा किंवा त्याला बाहेर या, तोंड देऊ नका तिकडे. हे आतमधलं जे बांधकाम आहे ना हे पोर्तुगीज मिनार जे आहे ना मिनार आहे ते रायगडावरचा वेगळा विषय, आपण ते नंतर बोलू. आज आपण फक्त गोव्यावरतीच डिस्कशन करू. हे जे आहे हे 18व्या शतकामधलं आणि यांच्या ज्या देसाईंचं म्हणा किंवा यांचे जे काही संघर्ष, राण्यांचे संघर्ष, हे सगळे पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात आहेत. त्याच्यामुळे दीपाजी राणे हे तर ते क्रांतीवीर म्हणून मानले जातात. त्यांचा संघर्ष कोणाबरोबर होता तर पोर्तुगीजांबरोबर. सर इथं प्रभूचा लोक पण फार हे होते का? CKP. हां, CKP. आपण त्यांच्या फक्त आता एक सगळ्यांना सूचना देतो बरं का मंडळी. आपण नंतर गाडीमध्ये जाताना सूचना देईनच मी, पण एक सूचना देतो. आपण गोव्यामध्ये आहोत आणि गोव्यामध्ये विविध धर्माची जातीची मंडळी आहेत आणि आपल्याला कळत नाही नेमकं की बाबा एखादी वास्तू, एखादा गड, एखादा जागा, एखादं मंदिर हे नेमकं तर तो थोडंसं काळजी घ्या. कारण काय असतं, भावना दुखावल्या जाणं आजकाल फार समजू शकता तुम्ही, फार अगदी असं उथळ झालेलं आहे. आपण प्रामाणिकपणे अभ्यासाच्या वृत्तीने जातो, पण पुढच्या माणसाला थोडंसं होतं. त्यामुळे काही विचारायचं असेल पर्सनल विचारा मला, ठीक आहे? असं करू. हां, तुझा बरा काय माझ्या पुस्तकात घ्या, स्केच बघा, मजा करा. माझ्या मुलांनी असं आपल्यासाठी आपल्या स्वागताला उभा आहे असं आपल्याला आवडतो. पण मला असं नेहमी वाटतं की ते नुसतं दिखाऊपणाचं सौंदर्य असतं. मुळात किल्ला बांधतात कशासाठी? सौंदर्यासाठी, संरक्षणासाठी, त्याचबरोबर त्या प्रदेशाची देखभाल करण्यासाठी, नवीन प्रदेश जिंकण्यासाठी, जिंकलेला प्रदेश राखण्यासाठी, सत्तेचं प्रतीक म्हणून, तिथल्या सैनिकांची बसण्याची उठण्याची एक चौकी जागा म्हणून, अशी अनेक कारणं असतात किल्ला बांधताना. आणि प्रत्येक किल्ला हा त्या राज्यकर्त्याच्या विचारातून आलेला तो असतो. स्ट्रॅटेजिकल त्याचं काहीतरी महत्त्व असतं. आपण आता ज्या भागात आहोत तो भाग म्हणजे ज्याला बारदेश बोलतात. आता बारदेशाचं हे प्रवेशद्वार आहे, म्हणजे इथून बारदेश सुरू झाला. तो कुठपर्यंत तर पणजी, ज्या ठिकाणी पंजिम तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामधून मांडवी नदी वाहते, त्या मांडवी नदीच्या किनाऱ्यापर्यंत इथून सुरू झालेला बारदेश मोठा आहे. आणि ह्या बारदेशामध्ये, हे बारदेशाचं मी ह्याला प्रवेशद्वार म्हणतो, कोलवाळ. तर ह्या कोलवाळची रचना कशी आहे सांगतो. मुळात ही 2 गावं आहेत, जुळी गावं आहेत. जुळे किल्ले तुम्ही ऐकले, तशी ही जुळी गाव आहेत, कोलवाळे आणि थिविम. खरं गावाचं नाव आहे थिवी, ॲज पोर्तुगीज प्रोनाऊन्सिएशन कन्वर्ट इन टू द थिविम. आणि थिविम फेमस आहे. तुम्ही जर गोव्यात येत असाल तर तुम्हाला थिविम माहिती आहे, बिकॉज गोव्यामधलं ते सगळ्यात महत्त्वाचं स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. तिथून उतरून तुम्ही पंजिमला लगेच जाऊ शकता. कोलवाळे पण फेमस आहे, कारण कोलवाळेमध्ये जसं आपल्याकडे MIDC असते तसा इथला जो GIDCचा इंडस्ट्रियल एरिया आहे तो ह्या कोलवाळेमध्ये. तर कोलवाळे इंडस्ट्रियल एरिया आहे. आणि अजून एका गोष्टीसाठी कोलवाळे फेमस आहे, इथे जेल आहे, जे मोठं जेल आहे. पूर्वी आग्वाद जेल होतं, ते आता बंद झालं, त्याचं म्युझियममध्ये कन्व्हर्जन झालं आणि इथे आता ते जेल, कोलवाळ जेल. तर अशा ह्या दोघांच्या आत्ताच्या ओळखी आहेत, कोलवाळ आणि थिविमच्या. कोलवाळ आणि थिवी ही जुळी गावं अशासाठी म्हटलं की वरच्या बाजूने शापोरा नदी वाहते आणि खालच्या बाजूने म्हापसा नदी वाहते. ह्या 2 नद्यांच्या बेचक्यामध्ये हा प्रदेश आहे.
जणू काही याला जलतटबंदी दिलेली आहे, एक नैसर्गिक जलतटबंदी, आणि त्या 2 तटबंदीच्या आतमध्ये हे 2 भाग आहेत. आता तुम्हाला मी गंमत सांगतो, तुम्ही हा जो किल्ला बघताय हा कोलवाळ किल्ला आहे, बरोबर आहे. त्या कोलवाळ किल्ल्याच्या इथून पुढे तुम्ही गेला तर अजून तुम्हाला बांधकामं अशी पडझड झालेली काहीतरी तुम्हाला अवशेष सापडत राहतील. ते कुठपर्यंत? जवळजवळ 1.5 किलोमीटर. कारण हा एक किल्ला नाही आहे, हे टोटल 4 किल्ल्यांचं संकुल आहे. ह्याला कॉम्प्लेक्स म्हणू शकता, फोर्ट कॉम्प्लेक्स. तर फोर्ट्सचं हे कॉम्प्लेक्स आहे, 4 किल्ल्यांचं संकुल आहे. 4 किल्ले बांधलेले आहेत, एका वेळेलाच नाही बांधले, टप्प्याटप्प्याने बांधलेले आहेत. आणि ते किल्ले बांधल्यानंतर त्या किल्ल्यांना जोडणारी एक मजबूत भिंत बांधलेली आहे. त्यामुळे हे किल्ला, आता तुमच्याला एक गोष्ट सांगतो, तो आपल्या बऱ्याच जणांच्या डोक्यात एक असतं की यार किल्ला म्हणजे काहीतरी दुर्गम, काहीतरी भव्य, काहीतरी मोठा, 100 एकरमध्ये पसरलेला, त्याला बरेच प्रवेशद्वार, बरेच चोरवाटा. तुम्ही आता जे काही किल्ले बघितले ते किल्ले केवढ्या साईजचे ते तुमच्या लक्षात आलंच असेल. तसं हे किल्ले पोर्तुगीज तर अगदी म्हणायचे की एक बुरुज जरी असेल ना तर तो आमच्यासाठी किल्ल्याच्या बरोबरच आहे. त्याचा उल्लेख त्यांच्या कागदपत्रांमध्ये ॲज अ फोर्ट्रेस म्हणून असतो, म्हणजे तो किल्ला म्हणून ते मोजतात. तर तशा पद्धतीने हे छोटे खाणी एकाला एक जोडून असे ते किल्ले होते. एका किल्ल्याच्या बाजूला दुसरा किल्ला असला तर त्या दोघांना जोडणारी भिंत असायची, तटबंदीची रचना असायची, आणि त्याच्यातून सैनिकांची ये जा सहज करता येत होती. दुसरा किल्ला तिसऱ्याला आणि तिसरा चौथ्याला, असे 4ही किल्ले जोडलेले आहेत. हा कोलवाळ गावातला किल्ला. चौथा जो किल्ला आहे तो थिवी गावामध्ये अगदी शेवटला त्या ठिकाणी तो किल्ला आपल्याला आज त्याचं काही अवशेष शिल्लक नाही आहेत. अगदी झुडपांमध्ये, राणावणामध्ये तो पूर्णपणे हरवलेला किल्ला आहे. तो एक किल्ला. आणि सर्वात महत्त्वाचं, याच्या मधल्या पट्ट्यामध्ये कुठेतरी 2 किल्ले होते, तर त्यांचे अवशेष अतिशय कमी, नामशेष झालेल्या स्वरूपात होते. मी ज्यावेळेला पहिला ह्या किल्ल्याला बघायला आलो त्यावेळेला ही एवढी चांगली अवस्थासुद्धा नव्हती. आत्ता गेल्या 7-8 वर्षामध्ये हळूहळू लोक यायला लागली. कोलवाळ किल्ल्याबद्दल लोकांच्या आणि सोशल मीडियावरती खूप चांगल्या रिव्ह्यू यायला लागल्या. मग आर्किओलॉजीने इथे थोडंसं काम करायला सुरुवात केली. इथली काही दुर्गसंवर्धन करणारी मंडळी आहेत ते आता इनिशिएटिव्ह घ्यायला लागली. आणि हा किल्ला तुम्हाला आत्ता पाऊस पडून गेला आहे, कोकणातला पाऊस आहे, लक्षात घ्या ही गोष्ट, तरीसुद्धा स्वच्छ साफसफाई केलेला, त्याचे सगळी जी काही गवत वगैरे ते सगळं काढलेलं आपल्याला दिसतं. त्याचं कारण इथे मोठ्या प्रमाणावरती कोलवाळवरती दुर्गसंवर्धन होतं. इथली मंडळी थोडं का होणार दुर्गसंवर्धन त्यांना जसं जमलं तसं ते करतात. आता प्रश्न पडतो आपल्याला, का करतात? बाकीच्या किल्ल्यांवर करत नाही, या किल्ल्यावर का करतात? है ना? पडत असेल की नाही? पडत असेल नक्कीच. त्याचं कारण आहे, हा मी मगाशी बोललो सुद्धा, हा पहिला किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1667 साली जी गोवा स्वारी केली त्या स्वारीमध्ये जिंकलेला, आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज 19 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर असे 3 दिवस ते या ठिकाणी होते. शिवप्रभूंचे पदस्पर्श ह्या भूमीला झालेले आहेत. त्यामुळे आपल्यासाठी स्वराज्यात आलेला हा पहिला किल्ला. आता भूगोलातून थोडंसं इतिहासात घुसतो, थोडंसं तुम्हाला आवडेल, तुम्हाला समजेल असं सांगतो. शिवाजी महाराज आणि गोमांतक हा विषय मुळात खूप सुंदर आहे. फार कमी इतिहासकारांनी त्या विषयावरती प्रकाश टाकला. बघताना लक्षात येतं की 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळी जिंकली आणि जावळी जिंकून ते खाली कोकणात उतरले तेव्हा त्यांनी समुद्र बघितला. बरेच जण अगदी पोटतिडकीने सगळं सांगतात आणि असं जोराने सांगतात. तुम्ही जर आला खालचा भाग तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक ठिकाणची जी बंदरं आहेत ती बंदरं मात्र ह्या अशा परकीय सत्तांच्या ताब्यात आहेत. महाराजांनी याच्यावर विचार केला आणि दुर्गाडीवरती पहिला किल्ला पण बांधला आणि आरमाराचा शुभ मुहूर्ताचा नारळ पण तिथे फोडला. त्या ठिकाणाहून आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. हळूहळू तो सगळा प्रदेश, म्हणजे आता दुर्गाडी हा कल्याण म्हणजेच ठाण्याच्या जवळ, तिथपासून खाली 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 तुम्ही जर बघितलं तर अगदी राजापूरपर्यंत, नंतरच्या काळात अगदी इंग्रजांच्या वखारीला खंत्या लावून त्यांनी ते उखडून काढली आणि ते सगळा भाग जो आहे कोकणाचा जवळजवळ विजयदुर्गपर्यंतचा सगळा भाग त्यांनी जिंकला. 1664 डायरेक्ट मी येतो कट टू 1664ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कुडाळ, त्याच्यानंतर त्याच्या खालचा भाग आहे तो म्हणजे वेंगुर्ला बंदर होतं. प्राचीन काळापासून वेंगुर्ला हे फार मोठं बंदर होतं आणि त्या बंदराचा प्रदेश सगळा जिंकला.
कुडाळ जिंकलं आणि त्यांची दहशत एवढी होती, म्हणजे शिवाजी महाराज काय आहे हे तुम्हाला आज आपल्याला इथे समजत नाही, पण त्या काळात असं होतं की शिवाजी महाराजांनी कुडाळ जिंकलं म्हणजे कोणाला जिंकलं तुमच्या लक्षात आलं का बघा, वाडीकर सावंतांना जिंकलं, त्यांनी पुढे येऊन वेंगुर्ला जिंकलं, वेंगुर्ल्यावरती आदिलशाहीचे जे सुभेदार होते ते पळून गेले आणि त्याने पुढच्या हवालदारांना सांगितलं मणेरी, डिचोली, पेडणे आणि साखळी ह्या सगळ्या प्रदेशातल्या इथल्या हवालदारांना सांगितलं आणि शिवाजी महाराजांची स्वारी होईल. शिवाजी महाराज इथे आलेच नाहीत 1664ला, तरी सुद्धा हा प्रदेश स्वराज्यात सांगितला कारण इथले हवालदार पळून गेले आणि मग महाराजांनी आपले या ठिकाणी सुभेदार नेले. 1665 साली छत्रपती शिवाजी महाराजांची द ग्रेटेस्ट बसरूर मोहीम झाली. एकमेव आरमारी मोहीम, एका राज्यकर्त्याने केलेली आरमारी मोहीम. तुम्ही ऐकून माहिती असेल, आमचे अनिकेत यादव फार जबरदस्त बोलतात त्याच्यावरती. आणि ती बसरूर मोहीम जी आहे ती बसरूर मोहीम 1665, 1666, 67ला काय झालं ते सांगतो तुम्हाला. बारदेशामध्ये त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर धार्मिक उच्छाद झाले. पोर्तुगीजांनी 3 प्रदेश जिंकलेले होते जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. हे फार छान कान देऊन ऐका बरं का सगळ्यांनी. एक म्हणजे तिसवाडी, ज्याला आता आपण गोवे बेट किंवा तिसवाडी, दुसरा बारदेश आणि तिसरा साष्टी. त्यातला बारदेशचा प्रदेश होता. पोर्तुगीजांचं एक नेहमी होतं, मी नेहमी बोलतो, पोर्तुगीज ज्यावेळेला आपल्या भारतात आले तेव्हा एका हातामध्ये बंदूक आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांनी क्रूस ठेवला होता, म्हणजे हातामध्ये त्यांच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी ते इथे आले होते. रोममधून जी व्हॅटिकन सिटी आहे तिथून पोपचा त्यांनी आशीर्वाद घेऊन ते त्या ठिकाणी इथे आले होते आणि त्यांनी धर्मप्रसार सुरू केला होता. ते धर्मप्रसार करताना जेवढी मंदिरं आहेत ती मंदिरं त्यांनी पाडायला सुरुवात केली. त्या मंदिरांमध्ये कुठाळीचं, मंगेशाचं मंदिर पडलं. ह्याच काळामध्ये तिसवाडीमधली सगळी जवळजवळ 1,500च्या वरची मंदिरं ती पाडण्याचे उल्लेख आहे. बारदेशामधली अनेक मंदिरं तोडल्याचे उल्लेख आहे. शांतादुर्गेचं ओरिजिनल ही सगळी मंदिरं आत्ता तुम्हाला दिसत आहेत ती तिथे नव्हती. त्यांची मूळ जागा ज्या आहेत त्या तिसवाडीमध्ये होत्या, त्या मूळ जागा वेगळ्या ठिकाणी होत्या. ती मंदिरं पाडली गेली, त्या मंदिरांची पूर्णपणे नासधूस झाली, तिथलं जे काही सुवर्ण अलंकार होते ते लुटले गेले. आपण उघड्यावर पडलो कारण आपले देव उघड्यावर पडले. त्या लोकांनी अगदी 16मध्ये त्यांनी ते देव कसे बसे वाचवले आणि तिथून आपली सुटका करून ते पोर्तुगीज प्रांतातून आदिलशाही प्रांतात आले. फोंडा किंवा अंत्रुज महल त्यावेळेला आदिलशाहीच्या प्रांतात. करायचं काय, देव उघड्यावर पडलेत, आता काय करणार. अशा वेळेला अवस्था अशी असते की आपल्याला कोणी वाली नाही याची जाणीव होते. आपण नेहमी बोलतो, एक शब्द नेहमी मानला जातो की हिंदू धर्म हा खूप सहिष्णू आहे. सहिष्णू म्हणजे आपण आपल्या धर्माबरोबर दुसऱ्या धर्माचा विचार करतो, दुसऱ्या धर्माला तेवढाच मान सन्मान देतो, आदरातिथ्य करतो. पण सहिष्णुतेचा एवढा अर्थ नाही आहे. सहिष्णुता म्हणजे माझ्या स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्याची मला जबाबदारी. तुमचा आदर करतोय ठीक आहे, पण त्याबरोबर माझी पहिलं कर्तव्य, माझी पहिली जबाबदारी काय आहे तर माझ्या धर्माचं रक्षण करणं. हिंदू धर्मावर फतवा त्यावेळेला त्यांनी हे काढला डिझराईने की 1 महिन्याच्या आतमध्ये बारदेशामध्ये जे कोणी हिंदू असेल त्यांनी एकतर ख्रिश्चन धर्म स्वीकारावा किंवा आपलं सगळं इथलं जे काही आहे संपत्ती, घर, दार, शेती, वाडी हे सगळं सोडून इथून निघून जातं. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ख्रिस्तीकरणाचा नांगर सगळे फिरत होते. आणि मग अशा वेळेला काय असतं की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या धर्माबद्दल कुठेतरी अशा गोष्टी येतात त्या कानावर ज्या वेळेला महाराजांच्या आल्या त्यावेळेला त्यांनी नक्कीच हा विचार केला की कुठेतरी धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपली. विचारांची बैठक समजून घ्या. इथे मी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू धर्मद्वेष्टा म्हणून तुमच्यासमोर मांडत नाही आहे, इथे मी धर्मरक्षक म्हणून तुमच्यासमोर मांडतो. ज्या वेळेला अगदी स्थानिक जनतेवरती, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, त्यांच्या धर्माचं त्यांना स्वातंत्र्य जर मिळत नसेल तर तो धर्म वाचवण्यासाठी तिथल्या राज्यकर्त्यांनी पुढाकार घेणं हे चाणक्य नीतीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. मग आता काय करायचं. ज्या वेळेला ही गोष्ट घडत होती त्याच वेळेला आणखी एक गोष्ट घडत होती. इथले जे देसाई होते ते फार मगरूर झालेले आणि त्यांनी इथल्या लोकांनाच, आपल्याच लोकांना, वतनदार असून सुद्धा म्हणजे जणू काही बाप आहे तोच आपल्या मुलांवरती अत्याचार करतो, अशा अवस्थेमध्ये आपल्याच लोकांना इथल्या अगदी त्यांची पिळवणूक करायला सुरुवात केली होती. आणि मग ह्याचा बदला घेण्यासाठी
शिवाजी महाराजांनी यांचे जे केशव नाईक आहे, केशव प्रभू आहे, वाडीकर सावंत आहेत, त्याच्यानंतर देसाई दुलबा नाईक म्हणून आहे, सत्रोजी राणे म्हणून आहेत, अनेक अशी जी मंडळी आहेत ह्या राण्यांना धडा शिकवायला म्हणजे राणे म्हणजे देसायांना धडा शिकवायला त्यांनी एक मोहीम आखली. ती पहिली मोहीम, त्या मोहिमेला आपण नेहमी बोलताना बोलतो की छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली गोवा स्वारी. आणि शिवाजी महाराज म्हणजे येतानाच ते असे आले होते 5,000चं सैनिक घेऊन. विचार करा त्या काळामध्ये घोडे, त्याच्यानंतर पायदळ आणि अतिशय मोठं प्रचंड सैन्य घेऊन ते गोव्यावरती त्यांनी स्वारी केली. गोव्यामध्ये आल्यानंतर त्यांनी बारदेशामधून इथे कोलवाळला आले. कोलवाळला लढाई झालीच नाही किंवा जी झाली ती इतकी दहशत होती शिवाजी महाराजांची. तो किस्सा सांगतो. कोलवाळच्या किल्ल्याच्या समोर या ठिकाणी इथे बघा एक चॅपल आहे, ठीक आहे, चॅपल आहे. प्रत्येकाचं त्याच्याहून त्यांची नावं आहेत. सेंट मिगेल चॅपल, मायकेल किंवा मिगेल असं बोललं जातं. त्याच्यानंतर सेंट ऑगस्टियन चॅपल, असे वेगवेगळे चॅपल्स आहेत. प्रत्येक चॅपल्स हे त्यांच्या सेंटला कोणी बिलॉंग करतं आणि त्याच्यानुसार त्या किल्ल्याला सुद्धा त्यांची नावं दिलेली आहेत. शिवाजी महाराजांनी इथे आल्यानंतर इतिहासात नोंदी आहेत, इंग्रजी रेकॉर्ड्समध्ये हे आलेलं आहे. मी माझ्या मनात किशोरलेकर सरांच्या पुस्तकात आहे, तुम्ही हे रेफरन्स बघा. याच्यात त्यांनी सांगितलं इथे जे काही पादरी होते, धर्मगुरू होते, त्यांनी त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर त्यांच्यावरती आपल्या लोकांनी हल्ला केलेला आहे आणि त्यांचं शिरच्छेद केलेलं आहे. 4 ख्रिस्ती, 4 पोर्तुगीज या ठिकाणी मारलेले आहेत जे धर्मगुरू होते. त्याच्यात असं सांगितलं जातं की त्यांना पहिलं विचारण्यात आलं की तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा. मी तेवढं धाडसाने बोलणार नाही, त्याचा रेफरन्स किशोरलेकरांच्या ह्याच्यात नाही, पण त्यांना मारलं, त्यांचा शिरच्छेद केला, हे त्रिवार सत्य. त्याच्या पुढची गोष्ट, एवढं घडल्यानंतर इतकी दहशत होती की इथे तुम्हाला दुसरे कोणी नागरिक, पोर्तुगीज सैनिक, शिपाई दिसत नव्हते. आपलं जे काय आहे ते सगळं सोडून टाकून जीवाच्या निशी पळायला लागले होते. सगळे जास्तीत जास्त कुठे जात होते? अगवादमध्ये. कारण अगवाद म्हणजे त्यांचा सगळ्यात सिक्युअर किल्ला, सिक्युअर फोर्ट, आणि त्या ठिकाणी सगळेजण आश्रय घेत होते. इथे गुरंढोरं सुद्धा अशी मोकळी पडलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे आपल्या मावळ्यांच्या स्वराज्याच्या ह्या सगळ्यांच्या हातामध्ये इथली लहान मुलं, बायका, त्याचबरोबर अनेक जनावरं हे सगळे आले. शिवाजी महाराजांचा मोठेपणा दरवेळेला वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला दिला जातो. हेही त्याचं अगदी सुंदर उदाहरण आहे. महाराजांनी जेव्हा तह झाला, त्याच्यानंतर तह झाला, महाराज डिचोलीच्या किल्ल्यात होते, पोर्तुगीजांनी पुढे येऊन तो तह केला. किल्ला जिंकल्यानंतर कोलवाळचा किल्ला जिंकला महाराजांनी. तो जिंकल्यानंतर तह केला. तह झाल्यानंतर महाराजांनी सगळ्या त्यांचे जे जे कोणी बंदी होते त्या सगळ्यांना अगदी आदराने पुन्हा पाठवलेलं आहे. हे माझ्या राजाचं वेगळेपण काय, चारित्र्यवान होणं हे किती मोठं असतं. ज्यांनी हिंदू धर्माचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी अगदी आया बहिणींना विकण्यापासून, लहान मुलांना, एखाद्याचे समजा वडील वारलेले असतील तर त्या मुलाला तो अनाथ झालाय असं मान्य करून, भले तिची आई आहे, भले बाकीचे सगळे आहेत, अनाथ समजून त्याला ख्रिश्चन करण्याचे जे काही कुठं कारस्थानं रचत होते, नवख्रिस्ती निर्मित धर्माचा प्रसार करत होते, त्या मंडळींवरती सुद्धा कुठल्याही आकसाने महाराजांनी कारवाई केली नाही. केवळ फक्त धर्मरक्षण आहे. आणि ही गोष्ट एवढं बॅलन्स, एवढं सुंदर, एवढं सटीक असं व्यक्तिमत्व इतिहासात शोधून सुद्धा सापडत नाही. मला ह्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा वाटतो की ह्या सगळ्या घटनांचा तो साक्षीदार. हा किल्ला पडझड झालेला नाही आहे. हा किल्ला आजही तुम्हाला त्याच सगळ्या गोष्टी मूकपणे तुमच्या समोर सांगतोय, मानतोय. हा किल्ला कशासाठी महत्त्वाचा आहे तर आपल्या इतिहासामध्ये, मराठ्यांच्या इतिहासामध्ये कोलवाळचं स्थान याच्यात विशेष करून आहे. कारण पोर्तुगीजांना जो पहिला धडा मिळाला तो इथे मिळाला. त्यांच्या नांग्या ठेचल्या आणि त्यांना कळालं की हिंदू धर्माचं रक्षण करणाराही आता कोणतरी आहे. त्याच्या पुढे जाऊन 1668 मध्ये सप्तकोटेश्वराची निर्मिती हा जबरदस्त मास्टर प्लॅन होता. एक असा स्ट्रोक होता की जो पोर्तुगीजांच्या नाकावर टिचून महाराजांनी करून दाखवला. त्याच्या अगोदर अजून एक सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी केला. अगदी गोव्यात, म्हणजे त्यांच्या हृदयात हात घालून त्यांचं काळीज बाहेर काढायचा प्रयत्न होता. दुर्दैवाने तो फसला, परंतु ते सगळं केलेलं आहे महाराजांनी. आणि म्हणून जी दहशत मुघलांच्या बद्दल त्यांच्या मनात नव्हती, पोर्तुगीजांच्या जी दहशत आदिलशहाच्या बद्दल मनात नव्हती, तेवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त दहशत महाराजांच्या बद्दल पोर्तुगीजांच्या मनात होती.
आणि ते त्यांनी अनेक ठिकाणी अनेक कागदपत्रांमध्ये नोंदवून ठेवले होते. शांततेच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सगळ्यात डेंजरस माणूस कोण नाही असं विजराईने आपल्या राजाला, पोर्तुगालच्या राजाला पत्रातून कळवले होते. या अनेक गोष्टी आहेत इतिहासात, अनेक घटना आपल्याला दिसतात. आपण काय करायचं? आपण एक विद्यार्थी म्हणून आपण एक या आपल्या बोलतात ना संस्कृतीचा एक वारसा म्हणून आपण ज्या वेळेला इथे येतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बघताना इतिहासात डोकावून बघा. कळेल आपल्याला की इथे या ठिकाणी महाराष्ट्रातून एवढ्या लांबून हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी हा राजा येतो. हा राजा इथल्या लोकांना सांत्वन करतो, त्यांना बळ देतो, लढण्याचं बळ देतो. त्याचं एक अतिशय अप्रतिम रेखाचित्र नंतरच्या काळात 1990च्या नंतरच्या काळामध्ये इथले स्थानिक पद्मविभूषण आणि अतिशय जबरदस्त जागतिक कीर्तीचे चित्रकार होते. त्यांचं नाव होतं मारिओ मिरांडा. त्या मारिओ मिरांडा सरांनी अतिशय सुंदर स्केच काढलेलं आहे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत, त्यांचे मावळे त्यांच्या पुढे दाखवलेले आहेत, मागच्या बाजूला मावळे आहेत आणि असा तो सगळा उतार बाजूला सगळा असा कोकणाचा आणि गोव्याचा सगळा आसमंत. त्या आसमंतामध्ये बाजूला अतिशय रंजलेले, पिचलेले, गांजलेले आपल्याला इथले स्थानिक हिंदू दिसतात आणि ते हिंदू आशेने बघतायत. त्या राजाकडे एका आशेने बघतायत की बाबा रे आम्हाला वाचवणारा आता कोणतंही आहे, तू आता आमचं इथे रक्षण कर, आमचं धर्म, आमची मुलं बाळं, आमची घरंदारं, आमचं काहीसुद्धा आता आमच्या हातात, आम्ही त्याचं रक्षण करू शकत नाही, तूच आमचा राखणदार आहेस. हे त्या चित्रातून प्रतीक होतं. हे चित्र काढणारे जे आहे त्यांचं नाव मारिओ मिरांडा. तुमच्या लक्षात आलं असेल. हेतू असतो की स्वच्छ इतिहास आपण बघितला पाहिजे, जो कुठल्याही बाजूला कललेला नसावा, प्रामाणिक असावा. आणि म्हणून कोलवाळचं महत्त्व मला नेहमी. कोलवाळ तुम्ही बघा, इथून पुढे जायचं आहे, वरती गेल्यानंतर अनेक छोट्या छोट्या गोष्टी दिसतील. त्याच्यातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ही एक अशी एक तुम्हाला गोल आर्च तुम्हाला बघायला मिळतो. एंट्रीला एक तुम्हाला गोल आर्च मिळतो आणि इथे एक गोल आर्च थोडेसे. ही दिस इज द डिझाईन. त्याला आपण इलिव्हेशन्स असं म्हणतो आर्किटेक्चर लँग्वेजमध्ये. आणि तसे तुम्हाला जेव्हा दिसतात तेव्हा लक्षात येतं की हे पोर्तुगीज बांधतात. हा किल्ला सगळा पडझड झालेला जरी असला, मागच्या बाजूला त्याचे अनेक अवशेष आहेत. म्हणजे इथून जवळजवळ 3 किलोमीटरपर्यंत अवशेषच अवशेष. तुम्ही किती फिरा सगळे तुम्हाला अवशेष सापडले. कारण तो एक किल्ला नव्हता, मी जसं मगाशी म्हणालो तसं ते किल्ल्याला किल्ला होता. दुसरी गोष्ट, छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर आहे 1684 साली जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी गोवास्वारी केली त्यावेळेला हा किल्ला जिंकलेला आहे. आणि तो किल्ला कसा जिंकला? सेम ॲज फक्त त्यांच्या आवाजाने, फक्त त्यांचं की संभाजी महाराजांची स्वारी इतकी दहशत होती की कुठलीही लढाई न करता अगदी आयत्या अशा चाव्या त्यांच्या हातात दिलेल्या आणि हा किल्ला जिंकलेला. कोलवाळचा किल्लासुद्धा संभाजी महाराजांनी जिंकला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आहे. त्यामुळे मराठ्यांचे पाऊल पुन्हा ह्या किल्ल्याबरोबर आहे. बघून पादरी होते बरोबर, ती धर्मगुरू आणि त्यांना महाराजांनी ती आज्ञा केली होती असं वाचण्यात येते. हा आपल्याकडे कसं असतं, मावळ्यांना महाराजांनी आज्ञा केल्याशिवाय मावळे कुठलंच काम करत नाही. तुम्ही लढाईला ज्या वेळेला असतात त्यावेळेला त्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. की काय सांगितलं तुम्हाला, एक मेसेज दिलं जातं की आपल्याला रयतेला त्रास द्यायचा नाही. ते पहिल्यापासून महाराजांचं होतं. पण ज्या वेळेला धर्मगुरूच एखाद्या गोष्टीचा विरोध करण्यासाठी पुढे येत असतील आणि त्या काळातले धर्मगुरू, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ते नुसते धर्मगुरू नव्हते, दे आर वेल ट्रेंड सोल्जर्स. मी व्यवस्थित सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या. ते शिपाईगिरी करण्यात एकदम पुढे होते. म्हणजे धर्मगुरू या तटाबुर्जावर उभा राहून त्या ठिकाणी बंदुकांनी गोळ्या झाडण्यामध्ये पुढे असायचा. अशा धर्मगुरूंनाच शिरच्छेद केला आहे. नुसत्या धर्मगुरूंचा शिरच्छेद नाही, आपल्याकडचे धर्मगुरू किंवा धर्माचं ज्ञान सांगणारे हातामध्ये कुठलीही तलवार घेऊन लढाई करायला जात नव्हते. जे जात होते ते पूर्णपणे लढाई करण्यासाठीच जात होते. ते कुठे धर्मगुरूचा असा सोवळं ओळं घेऊन जात नव्हते ते. पण इथे धर्मगुरू एका बाजूला म्हणून दाखवायचं, दुसऱ्या बाजूला शिपाईगिरी करायची. असे हे धर्मगुरू त्यांना मात्र ती घटना इथेच घडली. इथे घडली. मांडेसर नेहमी म्हणायचे इतिहास फार आरडाओरडा करून सांगायचा नसतो, इतिहास सांगताना त्या इतिहासांच्या विचारांचा जागर करायचा असतो.
तो मनातून सांगणं फार गरजेचं असतं. आणि आपला हा इतिहास असाच आहे, तो भावनिक आहे. मला नेहमी असं वाटतं की आपल्या इतिहासामध्ये जे काही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कंगोरे आहेत, त्याच्यामधला एक आहे तो म्हणजे देशाभिमान, आपल्या धर्माबद्दलचा अभिमान. इतिहासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण सांगताना आपण मगाशी कोलवाड्याच्या किल्ल्यामध्ये बघितलं, आज दिवसभर आपण फिरतोय, अनेक किल्ले पाहिले आणि त्या कोलवाड्याच्या किल्ल्यावर आल्यानंतर मी तुम्हाला एक छानशा अशा त्या गोष्टी सांगितल्यास. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमांतक भूमीमध्ये जो किल्ला जिंकला तो पहिला किल्ला होता कोलवाड्याचा किल्ला. ही घटना घडली आहे ऑक्टोबरमध्ये 1920 नोव्हेंबरमध्ये 1920 आणि 19 1667. आणि 1667 नंतर जी सर्वात महत्त्वाची घटना घडली 1668 मध्ये ती होती या मंदिराचा जीर्णोद्धार. मुळात हे मंदिर कुठे होते आणि ह्या मंदिराचा इतिहास काय, फार सुंदर, फार अप्रतिम असा इतिहास आहे. काही जरा ते पुस्तक तिथे आहे ना, जाताना ह्या ताईकडून जमलं तर पुस्तक घेऊन जा. ते पुस्तक 1934 साली हे पुस्तक जे जयवंत विनायक सूर्यराव सरदेसाई ही त्यांची पदवी आहे. हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. हे अतिशय दुर्मिळ पुस्तक होतं, परंतु 2023ला ह्या सगळ्याचं पूर्ण जीर्णोद्धार झाला. त्या जीर्णोद्धाराच्या ह्याच्यामध्ये ह्या समितीने पुन्हा ह्या पुस्तकाचं रिप्रिंट केलेलं आहे. हा सगळा जो वृत्तांत आहे तो सगळा 1934 सालचा आहे, त्याच्यामध्ये नवीन काही नाही आहे, पण जो आहे तो अतिशय सुंदर आहे, देखणा आहे, प्राचीन आहे आणि त्याला सगळे संदर्भ आहे. त्याच्यात मला सगळ्यात आवडलेली गोष्ट अशी की हे पुस्तक मला प्राध्यापक प्रति घाणेकर सरांनी ओरिजिनल कॉपी गिफ्ट म्हणून दिलं होतं माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला, आणि ती दुर्मिळ कॉपी होती. तर त्याच्यावरून त्यांनी मला सांगितलं होतं की तू ह्या पुस्तकाचं लेखन कर, परंतु मी म्हटलं की नाही, हे पुस्तक ऑलरेडी प्रिंट झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण हे पुस्तक पुन्हा लिहिणार नाही. त्याच्यावर वेगळ्या अनुषंगाने मांडता येईल, विषय फार वेगळा येतो. सप्तकोटेश्वर हा विषय खरोखर सगळ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि इतिहासामध्ये याला फार वेगळं महत्त्व आहे. त्याचं कारण असं आहे की गोमंतक भूमी ही देवभूमी मानली जाते आणि हा जो प्रांत आहे त्या प्रांताचं नाव आहे अंत्रुज, म्हणजे ज्याला आपण फोंडा असं म्हणतो. या फोंड्याला देवभूमी म्हणतात. अनेक मंदिरं, मग त्याच्यामध्ये मंगेशी, नागेशी, मालसा, शांतादुर्गा, रामनाथी, महालक्ष्मी अशी अनेक मंदिरं त्या परिसरात. तिथून तुम्ही जरा पुढे आला की आपल्याला डिचोली लागतो, ज्याला बिचोली आपण म्हणतो, आणि वरती आपण मग बघितलं अगोदर पेडणी आणि साखरीचे भाग आपण सगळे पाहिले. मित्रांनो, हे मंदिर जे आहे हे अतिशय प्राचीन पुरातन मंदिर आहे. कोकणामध्ये जी सगळ्यात 10 पवित्र शिवतीर्थ मानली जातात त्याच्यापैकी एक तीर्थ, त्यामुळे याचं महत्व अनन्यसाधारण. सप्तकोटेश्वर हे नाव कसं आलं त्याचं कारण असं आहे, अनेक त्याच्या मागे पुराण कथा आहे. तर त्यातली एक पुराण कथा मी तुम्हाला सांगितलं की असं मानलं जातं की इथून बाजूला तुम्ही गेला तर दीपावती नावाचं एक छोटंसं बेट आहे. त्या दीपावतीला तर दिवाळ बेट असं म्हटलं जातं आणि त्या दिवाळ बेटाच्या इथे अतिशय छान असा एक संगम आहे. जसं मला सकाळी कोणीतरी विचारलं होतं पंचगंगा नदी इथे कुठे, तर त्या ठिकाणी पंचगंगेचा संगम आहे. पंचगंगा म्हणजे नदी हे लक्षात घ्या. त्या ठिकाणी पंच नद्यांचं संगम आहे आणि त्या संगमाला पंचगंगा तीर्थ असं कोटी तीर्थ असं तिथे म्हटलं. त्या तीर्थावर स्नान करणे, त्या तीर्थाच्या त्या ठिकाणी जत्रा किंवा उत्सव साजरा करणे ही अनादी काळापासून आपली संस्कृती होती. त्या ठिकाणी असं मानलं जातं की अनेक ऋषी मुनी 7 कोटी जप केले, ते मंत्र उच्चार निघाले त्यांच्या यज्ञ साधनेमध्ये, त्यांच्या तपश्चर्येमध्ये, ते 7 कोटी होते. देवाचे देव महादेव त्यावेळेला प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागायला सांगितलं. त्यावेळेला असं म्हणण्यात आलं की तुमचं अभिष्ठान ह्या जागेवर असावं, तुमचा आशीर्वाद, तुमचं वास्तव्य या ठिकाणी असावं. त्यामुळे सप्तकोटेश्वराचं वास्तव्य नार्वे गावामध्ये, दिवाड बेटावरच्या नार्वे गावावर, हे नाही दिवाड बेटावर, दीपावती बेटावर नार्वे गावामध्ये ती जी स्वयंभूती लिंग होतं ते लिंग 7 वेगवेगळ्या धातू रसापासून तयार झालं आणि त्यामुळे सुद्धा त्याला सप्तकोटेश्वर असं नाव दिलं. तर ह्या सगळ्या पुराण कथांमधून आपल्याला लक्षात येतं की हे मंदिर फार प्राचीन आहे.
पण ह्या मंदिराचं प्राचीनपण किंवा त्याचं वैशिष्ट्य काय असेल तर तुमच्या लक्षात येईल की अगदी अनादी काळापासून हे मंदिर अस्तित्वात होतं. याचे पुरावे सापडतात ताम्रपटामध्ये. शिरोडा असेल, पणजी असेल, इतर ठिकाणी जे काही जुने ताम्रपट सापडले, स्कंद पुराणामध्ये, त्याचबरोबर अनेक अशा काही ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांमध्ये आपल्याला जे काही संदर्भ सापडतात त्याच्यामध्ये सप्तकोटेश्वराबद्दल बरीच माहिती आहे. एक गोष्ट आणखी सांगतो, गोव्याचा इतिहास कदंब साम्राज्याशिवाय पूर्ण होऊ शकतो. कदंब साम्राज्याच्या काळामध्ये, राजवटीच्या काळामध्ये गोव्याचा सांस्कृतिक, धार्मिक सगळ्या स्वरूपाचा एक अत्युच्च शिखराचा कालखंड होता, सुवर्ण काळ. आणि त्या सुवर्ण काळामध्ये सप्तकोटेश्वराला अनन्यसाधारण महत्व होतं, कारण हे कदंब राजे सगळे शिवभक्त होते आणि त्यामुळे कुलदैवत असल्यामुळे कदंबांनी ह्या सप्तकोटेश्वराचं अगदी भव्य दिमागदार देखणं असं हे मंदिर दीपावती बेटावरती केलं. त्यामुळे हे स्वतः सप्तकोटेश्वर लब्ध अशी उपाधी घेऊन राहणारे राजे. तुम्ही जर त्यांची नाणी बघितली, त्या नाण्यावरती तुम्हाला त्यांची पूर्ण हे दिसते, त्याच्या त्या कॉईनवरती आपल्याला हे कोकण अधिपती असणारे कदंब राजे, त्याच्यामध्ये जयकेशी तिसरा यांनी ही नाणी पाडलेली आहे. त्या नाण्यांचा माझ्या पुस्तकामध्ये त्या नाण्यांचा फोटो सुद्धा आहे, तुम्हाला जमलं तर ते तुम्ही आवर्जून बघा. ही नाणी आपले एक माझे मित्र आहेत, त्यांच्या संग्रहालयामध्ये त्यांच्या हे असं सुवर्ण नाणं आहे आणि याच्यावरती लिहिलेलं आहे श्री सप्तकोटीश्वर लब्ध वीर जयकेशी असं याच्यावरती हे लिहिलेलं आहे. त्याचबरोबर या नाण्यांवरून कळतं त्यांनी दिलेल्या बिरुदा आहेत, त्या बिरुदांवरून कळतं हे सप्तकोटेश्वरांना कदंब राजवटीमध्ये किती महत्व होतं. असं अगदी वैभवाच्या शिखरावर असणाऱ्या सप्तकोटेश्वराला हळूहळू उन्नती काळ त्याचं कारण आहे बाहेरून यवनी आक्रमणं जी झाली, बहमनी आक्रमणं झाली. त्या आक्रमणामध्ये कदंबांची राजवट नष्ट झाली आणि कदंबांच्या राजवटीनंतर आलेल्या यवनी राजवटीमध्ये ही राजवट काय करत होती तर मंदिरं उद्ध्वस्त करत होती. तुम्हाला सोमनाथाच्या मंदिराची तर गोष्ट माहितीच आहे आणि त्या अर्थावरून जर लक्षात आलं आपल्याला समजतं की कशा पद्धतीने लालसेपोटी, हव्यासापोटी, संपत्तीच्या लालसेपोटी त्यांनी आपली मंदिरं उघडून काढली. इथेही त्यांना असंच वाटलं की प्रचंड याच्याखाली काहीतरी कबाड ठेवलेलं असेल आणि ते सगळं त्यांना मिळावं म्हणून त्यांनी काय केलं तर ते आतमध्ये असणारे जे लिंग आहे स्वयंभू लिंग, जवळजवळ 2-2.5 फुटाचं हे लिंग आहे, 16 इंचाचं उंच आहे, त्याच्या खालचा जो चौथरा तुम्ही बघा हे उखडून काढलं, 7 रसांचं उखडून काढलं आणि ते असं बाहेर ते व्यवस्था फेकून दिलं. पूर्ण सप्तकोटेश्वराचं मंदिर नष्ट झालं. अशीच बरीच वर्ष निघून गेली. त्याच्यानंतर पुन्हा चक्राचा महिमा फिरला. त्यानंतर विजयनगर साम्राज्याने या गोव्यावरती आपलं लढाईचं सगळं केल्यानंतर आपलं वर्चस्व निर्माण केलं. त्यांचे मंत्री होते विद्याचरण माधव, त्यांनी म्हणजे माधव मंत्री असं त्यांना म्हटलं जातं. त्या माधव मंत्र्यांनी ही लढाई करून इथला हा सगळा परिसर जिंकला आणि त्यांनी पुन्हा या ठिकाणी धर्माचं अधिष्ठान असणारं हे राजवट सुरू केलं. त्यांनी गोमंतेश्वराचं मंदिर स्थापन केलं, ब्रह्मपुरी त्या ठिकाणी त्यांनी बसवली. त्याचबरोबर त्यांनी सप्तकोटेश्वराचं मंदिर स्थापन केलं. ते मंदिर इथे नव्हतं, ते मंदिर कुठे होतं दिवाळी कोठी तीर्थावर, त्याचेही फोटो तुम्हाला. आणि अशा तऱ्हेने पुन्हा गुण्या गोविंदाने पुन्हा नव्या स्वरूपामध्ये सप्तकोटेश्वराची पूजा अर्चा आणि सगळा विधिवत कार्यक्रम सुरू केला. परंतु पुन्हा काळाची चक्र फिरली, काळाचा महिमा फिरला आणि 1510 मध्ये अफान्सो द अल्बुकर्क याच्या माध्यमातून पोर्तुगीजांचे पांढरे पाय ह्या गोमंतक भूमीमध्ये आले. त्यामुळे झालं असं की हळूहळू काही जी काही मंदिरं होती ती मंदिरं उद्ध्वस्त करायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये सप्तकोटेश्वराचं मंदिर सुद्धा वाचलं नाही, तरी ते पूर्ण मंदिर बेचिराग करून आणि केवळ बेचिराग केलं नाही तर मंदिरानंतर त्याचे पिंड होते, लिंग आहे, ते लिंग बाहेर काढून एक चिखलाची नदी विहिरीच्या अगदी पायरीजवळ चिखलामध्ये ते टाकून आणि अशा ठिकाणी टाकून दिलं की ज्या वेळेला नव ख्रिश्चन जे असतील ते जाऊन तिथून पाणी काढतील ना त्यावेळेला बरोबर त्याच्यावर पाय ठेवल्याशिवाय पाणी काढता येणार नाही. अशा पद्धतीने जेवढी अवहेलना करता येईल, जेवढे देवाचं नासधूस करता येईल, हे सगळं त्यांचं ते चालू होतं. साहजिकच यातना काय असतात हे आपल्याला आजही कळत आहे.
आणि त्या यातना सहन करणं शक्य नव्हतं. त्यावेळेला हे जे तिथले जे देसाई होते, सूर्यराव देसाई यांनी अगदी काही करून विनवण्या करून पोर्तुगीजांच्या त्या कचाट्यामधून त्यांनी ते दिवाड बेतावरून ते जे लिंग आहे ते लिंग इकडे आणले. तर म्हणजे याचं पूर्वीचं नाव, या गावाचं नाव हिंदोळी, परंतु नारव्या गावातून नारव्यामधून ते इकडे आल्यामुळे तिथल्याही भागाला आता नारवे असं म्हटलं. तर इथे आणल्यानंतर ते एका मागच्या बाजूला एका छोट्याशा अशा अवस्थेमध्ये असं पाला पाचवा झावळ्या होत्या, त्या झावळ्याच्या याच्यामध्ये. आणि तुम्ही जर बघितलं तर जैन जशी गुफा असते किंवा केव्ज असतात त्या स्वरूपामध्ये असणाऱ्या त्या अशा ह्या लेण्यांमध्ये ते आतमध्ये ठेवले, एका कोपऱ्यामध्ये ठेवले होतं. मागच्या बाजूला तुम्ही जर गेला तर तुम्हाला ते बघायला मिळेल. अशा अवस्थेमध्ये बरीच वर्ष निघून गेली. मग ज्या वेळेला 1668 साली छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आले, त्यांनी पाहिलं, ही अवस्था बघितली. हे केवळ असं नाही की आपल्या धर्माबद्दल किंवा या मंदिराबद्दल बाबा मला हे मंदिर बांधायचं. बऱ्याच लोकांचा किंवा बऱ्याच इतिहास अभ्यासकांचा सुद्धा असा गैरसमज होतो की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधायचं कारण म्हणजे हे मंदिर पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं म्हणून. मग प्रश्न असा पडतो की अनेक मंदिरं उद्ध्वस्त झाली, महाराजांनी सप्तकोटेश्वराचंच मंदिर का बांधलं? हा प्रश्न आपल्याला पडणं फार आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की याच्या पाठीमागे नेमकी भूमिका काय आहे, काय अधोरेखित होत आहे. अनेक राजकारणाची पटचे डाव आहे. केवळ आणि केवळ फक्त धर्माचं अधिष्ठान करणं एवढंच न करता एक चांगला, एक मोठा संदेश याच्या मार्फत देण्याचा महाराजांचा डाव होता. त्या काळामध्ये सर्जिकल स्ट्राईक झाला होता, तो आपण नंतर संध्याकाळच्या चर्चेमध्ये बोलूच. परंतु इथे ज्या वेळेला या ठिकाणी नारव्यामध्ये इथे पुन्हा एकदा सप्तकोटीश्वराची प्रतिष्ठापना करून पुनर्बांधणी करायची असं जेव्हा ठरलं, त्यावेळेला ज्या अट्टहासाने पोर्तुगीजांनी हे मंदिर पाडलं त्याच अट्टहासाने त्यांच्या नाकावर टिचून, कारण याच्या पलीकडे तुम्ही गेला ओल्ड गोवाला, इथून तुम्ही जस्ट दिवाळ भेटा, त्याच्यामुळे त्यांना समोरून दिसेल, त्यांच्या जवळ असेल, अगदी दिचोली तालुक्याच्या अगदी टोकाला इथून मध्ये नदी वाहते, नदी वाहते त्याच्या बाजूला पुढे गेला की सेंट इस्टबाम किंवा जुवे पेठ आहे, सगळा भाग तो चालू होतो पुढे तीसवाडीचा. त्यामुळे त्यांच्या नाकावर टिचून त्यांच्या डोळ्यात देखत इथे पुन्हा धर्माचं अधिष्ठान असणारं शंभू शिवशंभूचं या ठिकाणी जागा स्थान निर्माण करण्यात ही खूप मोठी आणि क्रांतिकारक अशी गोष्ट. मी क्रांतिकारक म्हणतो, याचा अर्थ असा असतो की जर तुम्ही मंदिर पाडताय तर मंदिर निर्माण करणारा सुद्धा आता इथे आहे. हा एक सल्ला, एक संदेश त्या ठिकाणी द्यायचा असतो आणि तो लावणी द्यायचा असतो, तो इथे दिला. त्यामुळे पोर्तुगीजांच्या नंतरच्या काळातल्या ज्या कारवाया आहेत तुम्ही जर अभ्यास केला तर लक्षात येईल ते फार कमी व्हायला झाला सुरुवात. आणि जो धर्माला जे काही मोठ्या प्रमाणावरती त्रास होत होता, अनेक हिंदू धार्मिक जे होते त्यांना वाटवण्याचा प्रकार चालला होता, इन्क्विजिशनचा प्रकार चालू होता, ह्या सगळ्याला कुठेतरी थोडा वचक बसायला सुरुवात झाली. आणि कारण आहे आता हे मंदिराच्या स्थापत्यशास्त्रावर आपण येऊ. नंतरच्या काळामध्ये आता महाराजांनी नेमकं काय बांधलं याच्यावरती अभ्यास करतात, त्यांना करू द्या. परंतु त्याची दगडी दीपमाळ तुम्ही बघितली, हा सभामंडप तुम्ही बघितला आणि त्याच्या आतमध्ये गर्भगृह, कुठल्याही मंदिराची रचना बघताना गर्भगृह, सभामंडप आहे, दीपमाळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी, वरचं शिखर असतं, ठिकाण आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतल्या तर ही शैली आपल्या लक्षात येईल. आतमध्ये जे गर्भगृह आहे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, केवळ एका दगडात बांधलेलं आहे, पूर्णपणे लॅटराईट मध्ये असणार आहे. आणि हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नंतर इथून गेल्यानंतर त्या मंदिराच्या मागच्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला त्यांनी मागे काच लावलेला. आता जेव्हा रेस्टोरेशन झालंय 2019 पासून 21 पर्यंत, या 22 पर्यंत, या काळामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे. ते आर्किटेक्चर राहुल चेंबुरकर सर त्यांनी फार छान पद्धतीने ते दाखवले की ते दिसावं तुम्हाला, त्याच्यावरचे पापुद्रे काढले. आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, त्याच्या मागच्या बाजूला एक छोटासा चोर दरवाजा, एक पायरी आहे, त्या पायऱ्याने तुम्ही वर गेला की वरच्या बाजूला जिथे गर्भगृह आहे बरोबर अगदी त्याच्या वर एक मोकळी जागा आहे. आणि त्या मोकळ्या जागेमध्ये त्या ठिकाणी
ही जागा नेमकी कशासाठी आहे याच्यावर अनेक मतांतर होती. काही जण म्हणतात ते खलबतखाना होता, गुप्त खलबत करण्यासाठी होतं, काही जण आणखी काही सांगतात. मी राहुल चिपळूणकरांशी बोलणं झालं माझं, त्यावेळेला त्यांचं म्हणणं पडलं की आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आणि वरचं ज्यावेळेला आपण छत घाल, कारण खालचा भाग एकसंध आहे, त्याला वरच्या बाजूला आपल्याला डोम बांधायचा होता, तर तो आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून बघताना त्याला एक खाली सपोर्ट असण्याची गरज होती. कदाचित त्या पद्धतीने त्याची उभारणी केली असावी. अनेक मतांतर आहेत, त्याच्यावरती बऱ्याच जणांचे चर्चासत्र विचार चालू आहेत, पण ती बघण्यासारखी गोष्ट. एक संघ असणारं हे गर्भगृह एका दगडात कोरले आतमधला, त्यामुळे तुम्ही ते पुन्हा जाऊन आवर्जून बघा, कारण बऱ्याच जणांना हे माहीत नसतं. येतात, दर्शन घेतात आणि निघून जातात. पण ह्याच्या मागचं जे मंदिर स्थापत्यशास्त्र आहे ते तुम्ही समजून घ्या. बाहेर आल्यानंतर सभागृहामध्ये ही जी रचना दिसते या ठिकाणी, ही जी आहे ही कोकणामधली, खास करून गोव्यामधली, दक्षिण कोकणामधली ही एक आर्ट आहे, हिला कावी आर्ट असं म्हणतात. आणि पुन्हा रिस्टोरेशन करताना जाणीवपूर्वक त्या कावी आर्टमध्ये त्यांनी हे सगळं काम केले. आतमध्ये सुद्धा बघा, वरच्या बाजूला जे छत आहे ते लाकडाचं छत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं होतं तसं बांधकाम करताना चुन्याचा उपयोग केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी जशा होत्या तशा काय ठेवण्याचा त्याने अतोनात प्रयत्न केला. तिसरी महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे हा शिला. कोणीतरी अतिशय योग्य ठिकाणी, पूर्वी तो बाहेरच्या बाजूला होता, ऊन वाऱ्या पावसामध्ये तो खराब होत होता, तो आता तो योग्य ठिकाणी बसवलेला आहे. अशी अनेक गोष्टी. दीपमाळ जी बाहेरची आहे ती एक वेगळ्या प्रकारची दीपमाळ, तुम्हाला अशी दीपमाळ महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळणार नाही. ही वेगळ्या पद्धतीची दीपमाळ, ती तिथलं वैशिष्ट्य सांगते, या गोमंतकीय दुर्ग स्थापत्यशास्त्राचं वैशिष्ट्य सांगते. ती तुम्ही बघा, इतिहास बघा, तिथला भूगोल बघा. हे मंदिर अशा ठिकाणी आपण बाहेरून आलो, मयमवरून आपण आलो, सगळ्या बाजूने अशा डोंगर रांगा आहेत आणि डोंगर रांगांच्या अगदी खाली म्हणजे बाहेरून जर कोणी बघितलं तर त्याला मंदिर नेहमी दिसणार नाही, एवढ्या गच्च दाटीमध्ये मंदिर लंबलेलं आहे. इथे शांत हा राणा शिवचंद्र मोळी या ठिकाणी विराजमान झालेला आहे. हे तुम्हाला इथे बघायला मिळतं आणि त्यामुळे सप्तकोटेश्वराला इथे साधारण म्हणतात. गोव्यामध्ये येणारे अनेक भाविक सप्तकोटेश्वराला येतात, दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात आणि त्याच्या आशीर्वादाला नक्षत्रछायेखाली आपलं पूर्ण देवा सगळ्यांचं भलं कर हा एक आशीर्वाद मागू. तर मला वाटतं की असा हा सगळा निसर्गरम्य परिसर आहे. पुन्हा एकदा बघा, बॅक साईडला जा, मी जे आपलं सांगितलं ते चेक करा, त्याच्यानंतर पुढे या, कावी आर्ट बघा, बाहेर या, समोर पुष्पा कोटी तीर्थ म्हणजे तीर्थ आहे. तीर्थ याचा अर्थ गोव्यामध्ये प्रत्येक मंदिराच्या समोर पाण्याचा झरा असतो. पाण्याचं काही ना काही, जर पाण्याचा झरा नसेल तर तिथे पाण्याचं पूल असतं, जेणेकरून पाणी म्हणजे जीवन, त्या जीवनाचा स्रोत दाखवला जातो. त्यामुळे तुम्ही शांतादुर्गेला गेला, तुम्ही कुठल्याही मंगेशीला गेला, कुठल्याही इथे गेला की तिथे तुम्हाला नागेशीला गेला, तुम्हाला तिथे त्या ठिकाणी असं एक तीर्थ बघायला मिळतं. हे तीर्थ इतिहास तुम्हाला पाहायला मिळतं आणि याचं मूळ स्थान जर तुम्हाला बघायचं असेल, हे मंदिर कुठे होतं तर त्याची साईट अजूनही आहे, ती दिवाडपेठावर कोटी तीर्थ या नावाने तिथे आहे. त्याची पण आपल्याला खूप व्यवस्थित माहिती घ्यायची तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ते आपल्या ह्या बरोबर नदीच्या पलीकडच्या पैल तीरावर आपल्याला जुळे बाजूला आपल्याला बघायला मिळतं. असं याचं माहिती आहे आणि खूप छान आहे आणि मला वाटतं की आपण बऱ्यापैकी बोललोय. 5 मिनिटात सगळं बघून मग आपण शिलालेखाबद्दल सांगते. शिलालेखाबद्दल बरीच माहिती आहे की ह्या शिलालेख तो काय सांगतो, फक्त त्याचा मी आदेश सांगतो. ह्याला एक चूक आहे की नंतर बोलू आपण. शिवराजस्य असा एक शब्द आहे बघा, तिसऱ्या ओळीमध्ये शिवराज्ञा, श्री शिवराज्ञा इथे दिसतोय का तो? ही आज्ञा महाराजांनी दिली होती हे मंदिर बांधण्यासाठी. नंतरच्या काळात पुन्हा ह्याच्यावरती डागडुजी झाली, म्हणजे असं नाही की हे मंदिर महाराजांनी बांधलं. महाराजांनी बांधल्यानंतर परत जी काही पडझड झाली एवढ्या वर्षांमध्ये, परत सूर्यराव देसाई आहे, सरदेसाई यांनी पुन्हा त्यांनी त्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. परत आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा जीर्णोद्धार झाला. अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला, पुनर्बांधणी झाली. काय करतात, स्नान तर करते मंदिरवालेच वाटतं पैसे देऊन क्लासेस
स्विमिंग क्लास. तरी पण पावित्र्य पावित्र्य कुठे जातं स्विमिंगच्या नाव. मंदिरं फिरायची म्हटलं ना गोव्यात फिरायची का माहिती आहे मंदिरात कोण जात नाही शांतपणे वेळ जातो. आपल्या साईडला गेलं की तिकडे आपल्याला फक्त नाव आणि लोकेशन पाहिजे मंदिरांची बाईक